you, Papa. Yeah. Hey guys, welcome to my channel. आणि आता आम्ही चाललो आहे मीना मावशीच्या घरी. तर चला भेटूया तिकडे. मीना मावशीच्या घरी का चाललो आपण? आपण चाललो आहे कारण की तिथे खूप साऱ्या गाय आहेत. आपण तिथे दूध वगैरे काढूया. चला तर व्हिडिओमध्ये दाखवू आपण. आणि त्याच ठिकाणी आपली दीक्षा आलेली आहे. आय एम जस्टिस गाईज. आणि त्या ठिकाणी मम्मी ते लोक पण आलेले आहेत. आम्ही इंट्रो काढायला खाली आलेलो. तर चला भेटूया. कुठं भेटूया? मीना काकूंच्या घरी ना. मीना काकूंच्या घरी काकू मावशी येतात. चला बाय बाय. गाईस हे पहा, हे लोक 6 वाजले तिथंच निघायला आणि चालत नाही. हे पहा टाइम नाही झाला अजून. 15 मिनिटं लागलेत. हे चालत नाहीत, बसनी जायचं आहे आम्हाला. आणि हे पहा हे 2 लोक कसे चाललेत. जा ना जा. टाइम जा. खूप बाकी आहे. आणि आपल्याला तिकडं पोचायला खूप टाइम होणार आहे. टाइम बाकी आहे. खूप टाइम होणार आहे तिकडे पोचायला आपल्याला. आणि अंधार पडणार आहे. आणि ब्लॉगमध्ये अंधार येणार आहे. आणि हे असं काय असतं, करायचं असतं का? तुम्ही सांगा. इट्स नॉट फेअर. आईला चष्मा राहिला घरीच. हे पा पळत नाहीये. 6 इथंच वाजले आणि पटापट चालत नाहीयेत हे लोक. गाईस चष्मा राहिला माझ्या घरी. हे पा गाईज. सो गाईज आता आपण चाललो आहे पटायला. मीना काकूंच्या घरी चाललोय. एसटीने चालणार. आणि हे लोक पहा, हे लोक असे ना चालत नाही आहेत पटापट. ॲक्च्युली आमच्या नारंगावमध्ये चालू आहे काम रोडचं. आणि दम लागलाय. घरापासून इकडून आम्ही चालत आलोय आणि दम लागलाय. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलो आहे आणि पटत आता आम्ही चालू आहे मीना मावशीकडे. आता रिक्षात बसलोय फायनली. ओके त्याला मीना मावशीकडे चाललं सांगा. मीना मावशीने काढते. आमचे सगळे आता आम्ही पोहोचलो इकडे. आणि ही माझी फ्रेंड आहे. मी तिचा इंट्रोड्यूस करून देते तुम्हाला. ही माझी फ्रेंड आहे. आणि शुभू तर पाहतीच्या डायरेक्ट तिने उचलूनच घेतलं शुभूला. आता आपण जाऊया त्यांच्या घरी. त्यांच्याकडं किती गाय आहेत तुमच्याकडे? गाया किती तुमच्याकडे? 30 आहेत. त्यांच्याकडे 30 गाय आहेत. आणि रोज त्यांचं दूध वगैरे, तर गायांचं किती काम असतं. तर पाहूया आता. मी तुम्हाला दाखवते त्यांचं घर. हा त्यांचा गोठा प्लस म्हणजे घर आहे. आणि त्याच्या घराच्या समोरच त्यांनी गोठा केला. आमच्या मीना मावशी, आमची मैत्रीण शुभूची मावशी एवढा गाया पाळते. पहा तिकडे गोठा. 30 हा केवढा मोठा गोठा आहे. हे पहा.
हाय बाबा 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 नाही ग ते काहीतरी आता रंगी वाटत लईच. ए अरे चल ना, एवढं आहे सुंदर आहे हे वासरू. मला आवडलेले पण हे लय उड्या मारते ते. आता शुभू जाणार आहे गाईचं दूध काढायला. काय करणार आहे बाबा? मीना काकूच्या गाय आहेत त्याचं दूध काढणार आहे शुभू. पाहिजे नाही बाबा. आई टोपत काढते ना. दीदी, दीदी, तू पण ये इकडं. चला चला कसं काढायचं? कुठून काढायचं? तुम्ही पण चला. नाही मी काढले दाब सर बघ येते का काढ. यांचा डॉग आणि हेच बोलतायत की पटकन येऊ ना जाऊन बाटल्या घेऊन येऊ. चहा लक्ष दे बाई चहा एवढं ठेवले. हा ना यायचं का कुठं तू चहा दिली गाडी लावून चालतच केला
जोवर मावशीला चहा पाहिजे असतो सगळीकडे गेल्यावर चहा बनतोय. प्युअर गाईचं दुधाचा. आता जस्ट शुभूने हे करून घ्या का पॅक नळ. शुभूने जस्ट आता दूध काढलंय. बंद का नाही होते तुला मावशी पण काय? रॉकी आहे, रॉकीची हाईट नाही एवढी, याची हाईट आहे. चला आता आम्ही प्युअर दूध आता आम्ही शुभून आणि शुभून चहा प्युअर गाईचं दूध. आणि यांच्या घरी फक्त दूधच दूध दिसते सगळीकडं. बाहेर तिकडं कोठा. सांग. इतका भारी झालाय ना, आता काय सांगू. असं स्पेशल दुधाचा, गाईच्या दुधाचा चहा आहे. ओरिजिनल मी काढलेलं दुधाचा आहे. हो, आणि दूध पण आता आहे ना धुमच्याकड बाहेर पळालेली आत नसते. ह्या टॉमी पासून श्रेया बघ, श्रेया बघ. टॉमी पासून आणि बिचाऱ्या श्रेयाला इतका अभ्यास करते तिला डायरेक्ट चेस्ट एवढा अभ्यास करते की बाबा काय विचारायचे. आणि हिला पा शुभ तू विचारलं सरस्वती डान्स कसं झालंय सगळं. एखादी दे ना साधी पिशवी. तुझी पिशवी पण तेच राहिली ते चला. हे दिलेली ती पिशवी. जा. आपली माझं दे ना, पण नाही राहिलं. शेपुडी छोटी होती, तिला चुप बोलल्यावरती चुप बसायची. आणि बस. ए बाबा. शुभ, ए शुभ, मग कळलं तुला. काय ना एक तर तब्येत ए, असं नका टाकू काय काय झालं? काय झालं? तो म्हणला असेल काय घेते? टाक ना त्याच्यात साडी टाक. गाईस, तर आता आम्ही चाललो आहे घरी. घरी घरी नाही चाललो. अरे वाटायला फोन पकड, फोन घ्यायला गेली. मंदिर अतिशय प्रिय मंदिर. आणि उसाचं झाड. उसाचं झाड म्हणजे इथं याच्यात वाघ असेल ना गं? का नाही आम्हाला तर नाही कधी दिसला नाही ना मग नसल माझ्यात बिबट्या नाही. पुढे मी चालले पण येऊ शकतो इथं बिबट्या नाही असेल बरं का, पण आम्हाला तर अजून काही जास्त रात्री जातच नाही ना कुठं. नाही त्याच्यामुळे मी म्हटलं पुढं मी चालले येईल. पण नाही गो, म्हणजे तुम्हाला याच्यावरून अंदाज आला असता कुत्र्यांवरून नाही का? नाही आणि आवाज पण भरपूर म्हणजे आहे ना इकडे त्याच्यामुळे. कालपासनं आमचं कालभैरवचं दर्शन. आणि हे लोकांना पहा, आम्ही आलेलो आहे ज्वेलर्समध्ये. SG ज्वेलर्स नाव तर माहिती नाही, आले फाट्यामध्ये आहे SG ज्वेलर्स. आणि इथे शुभू पहा फोन बघते. फोन बघा किती पाहते ही पोरगी बघा. नुसतं कुठं गेल्यावर फोन पाहायला हिचं. व्हिडिओ बाबा. आणि मला बोलते आता बंद कर व्हिडिओ. बघा फोन पाहते बघा ही अशी फोन पाहते बघा. आणि या ज्वेलर्सचं दुकान आहे. या तुम्ही पण इकडे ज्वेलर्स. आणि इथं गुड्डीची खरेदी चालू आहे. आम्हाला भेटलेली आहे आई. आई काय घेताय तुम्ही? आई पाहते देव. आई शुभूचा डान्स कसा वाटला? छान वाटला, एकदम मस्त होता की नाही? एकदम मस्त होता. हे पहा ए शुभ फोन दे. फोन मागितल्यावर चेहरा पाहायचा. दे फोन चल. मावशी धर. हे बघा मारते. हो का? इथे खूप छान छान डिझाईन्स असतात.
अय अय आपका क्या चालू है? मस्ती बघा ही किती करते ही, मारते निसती मला. पहा हिला कलर्स आहे एकदम मस्त. या तुम्ही. आणि इलेक्शनचा आज रिझल्ट सगळीकडं इलेक्शन न्यूज त्यातनं बाहेर आलेलो आहे. आणि हे बघा रात्रीचे झाडं तोडते ही. ए का त्रास देते झाड आणि मला मारते खूप सुद्धा खूप. काय बोलते तू? आजचा दिवस कसा गेला तुझा? व्हिडिओ चालू आहे, बोल ना. आजचा दिवस खूप सुंदर गेला. त्याला आता आहे ना आपण असं वाटतं जॉईन झाले. हाय करा बाबा. हे आपले ब्राह्मण काका आहेत बाबा. तर पूजा एकदम मस्त करतात आणि आमचं अंगारिकीचा अभिषेक सुद्धा बाबांनी केलेलं आहे एकदम छान पद्धतीने. आणि एकदम मस्त पूजा करतात. पूजाला बोलवा बाबांना. आम्ही डिटेल्स देऊ, कॉन्टॅक्ट नंबर देऊ बाबांचा. चालेल ना बाबा? हां बाबांचा नंबर देऊ आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये. बाबांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता गाडी तिथं राहिली आमची. चला बाबा. आम्ही आलेलो आहे हॉटेलला जेवायला. लोकांना एवढी थंडी वाजते की लोक शेकोटी करतात यहाँ पे. थंडीच आहे गाईस, वाजणारच. आणि आपल्याला ॲड झालेले सौरभ दादा, त्या दिवशी तिला म्हणलं जा बिझनेसमॅन सौरभ दादा. आपण जाऊ ना मागून नंतर घेतो सौरभ दादा. आता बिझी आहे थोडं. आम्ही सौरभ दादाला घेतो नंतर. चालते. मी नाकडे गेलो होतो. दरवाजा बंद करून काय झालंय शुभू? अरे अरे यावं व्हिडिओ आता आम्हाला आळे फाट्यामध्ये सौरभ दादा भेटलेला. आणि हे पहा सौरभ दादा, मावशी, काका, काय करा. आणि मग आम्ही आलो जेवायला. हे पहा. आणि मम्मी आता आम्ही चाललोय घरी नारायणगावला. आणि मम्मी ते पा कसे बसतात गाडीत. शुभू कुठे? शुभू ते ब्लॉगर जाऊ दे. शुभू झोपलीये. आणि आता आपण मग घरी जाऊया आणि मग पाहूया काहीतरी करू अजून. बाय. झालं माझं जेवण. बाय बाय गाईस. आता मला जाऊन झोपायचं. मला खूप थंडी वाजली. आता आम्ही आलेले घरी आणि वाजले 10-11. आणि आजचा दिवस थोडासा हेक्टिक होता. मज्जा केली, खूप मज्जा केली. मी ना काकुंकडे गेलो, STने गेलो, रिक्षाने गेलो. आज म्हणजे असं सगळं लोकल ट्रॅव्हल केलं आम्ही. आणि खूप छान वाटलं. आणि आता थोडासा आम्ही चहा वगैरे पिऊ आणि थोडा अभ्यासाला वगैरे बसू. कारण की मम्मी नाही अभ्यासाला बसायची टायमिंग झालेला आहे माझा. तर मग काय नाही. बाय. भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तब तक की बाय बाय. इट्स नॉट फेअर.